नमस्कार मैत्रिणींनो. आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे. घरच्या घरी छान चांगल्या चवीची सोयाबीनची भाजी बनवा आणि मग मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवित आहे. तर सगळ्यात आधी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. पाणी उकळून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे आणि 2 मिनिटं त्यांना उकळवून घ्यायचे. त्याच्यामध्ये एक 1.5 वाटी टाकले मी ते. याच्यात थोडं मीठ टाकून द्यायचं. चांगले खारसट होऊन जातात मग सोयाबीन, फिके नाही लागत. 2 मिनिटं होऊ द्यायचे त्यांना, मस्त फुगून जातात ते. आणि नंतर थोडं थंड पाणी टाकून चांगले पिळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे बाजूला. तर तोपर्यंत आपण साहित्य समजून घेऊ. तर एवढे आकाराचे 2 कांदे चिरलेले आहेत, ते कापून ठेवलेले मी लांब स्लाइस मध्ये. लांब लांब कापून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल टाकू आपण. आणि कांदे तळून घेऊ त्याच्यामध्ये. मसाला करण्यासाठी आणि थोडासा कांदा आपण याच्या फोडणी देताना तळणार आहे, एवढा थोडासा राहू देऊ आपण. याचं पेस्ट बनवायचं या कांद्यांचं. त्याच्यासाठी आपण यांना थोडस असं भाजून घेऊ छान ब्राऊन. आता हे सोयाबीन झालेले आहेत, चांगले फुगून गेलेले आहेत. आता गॅस बंद करून देऊ आणि हे पाणी गाळणीने नितरवून घेऊ. टमाटे पण याच्यात कलसून घ्यायचे. आता हे तळलं गेलंय छान. कांदा टमाटा, एक टमाटा घेतलाय मी मध्यम आकाराचा. आणि आता हे एक वेलदोडा आहे, मोठा काळा वेलदोडा म्हणतात त्याला इथं टाकून द्यायचं. असं फोडलेले दाणे, असं असं फोडलेला आहे तो. त्याच्यातून दाणे निघतात. ते पण तळून घ्यायचे याच्यामध्ये, मग ते मसाल्यात दळले जातील बारीक. गॅस बंद करून द्यायचं आणि मिक्सर मध्ये टाकून द्यायचं. थोडं थंड झालं तर दळून घ्यायचं. ते लसूण टाकून द्यायचे दळायला. थोडेसे फोडणीमध्ये टाकायला राहू द्यायचे. त्यांना थोडं ठेचून घ्यायचं मुसळीने.
अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे त्यांना. या सोयाबीनच्या वड्या मी चांगल्या पिळून काढलेल्या आहेत. असं पिळून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं त्यांचं आणि त्यांना आता तेलामध्ये तळून घ्यायचं. तेलात तळल्याने त्यांना टेस्ट चांगली येते. मग 2-3 पळा तेल टाकलं मी याच्यात तळायला. या पद्धतीने थोड्या ब्राऊन होऊ द्यायच्या त्यांना आणि काढून घ्यायचे त्यांना वेगळ्या डिश मध्ये. तर मैत्रिणींनो, हे मी तळून घेतलंय, वेगळ्या कढईत काढून घेतलंय मी त्याला. आता ही कढई थोडीशी अशी चिटकून थोडीशी खराब झाली होती, तिला पुन्हा साफ केली आणि मग मी ठेवलेली तिला पुन्हा. नाही तर मग आपल्याला मसाला दळायला याचं चाळायला प्रॉब्लेम आला असता आणि चटकलेलं लागलं असतं ते. मग ती कढईला आधी साफ करून घेतली मी. आता त्याच्यात तेल टाकू आपण, भाजीला फोडणी घालूया. 2-2.5 पळा तेल टाकायचं. नंतर खडे मसाले टाकायचे. थोडं जिरं टाकायचं. नंतर खडे मसाले टाकून द्यायचे. 3 लवंग आहेत, थोडेसे दालचिनीचा तुकडा आहे आणि 2-3 वेलदोडे आहेत. 3 वेलदोडे आणि तेजपत्ते. हे तळले गेले काय हे टाकून द्यायचे कांदे. गॅस कमी करायचं. ठेचलेले लसूण पण टाकून द्यायचे, कढीपत्ते टाकून द्यायचे. नंतर हा मसाला टाकून द्यायचा तळायला. थोडे ब्राऊन झाले का पेस्ट, ही कांदा टमाट्याची पेस्ट दळली मी मिक्सरला. त्याच्यात धन्याचं कूट टाकून द्यायचं 1 चमचा आणि मसाला टाकून द्यायचा. तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकून द्यायचा, अर्धा चमचा. आम्हाला चिकन मसाला जास्त आवडतो, आम्ही तो वापरतो जास्त करून. आणि थोडा मॅगी मसाला पण, त्याच्याने फ्लेवर छान येतो भाजीला. मसाला बाजूला करून द्यायचा. थोडं तेल टाकून द्यायचं मध्ये आणि थोडस चण्याचं पीठ टाकायचं, अर्धा चमचा. वाटलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. थोडस टाकते मी.
त्याला चांगलं तळून घ्यायचं असं इकडं तेलामध्ये. चटणी पण टाकून द्यायची तिथं, अर्धाच चमचा टाकायची. तिखट चटणी माझी म्हणून मी अर्धाच टाकते, तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही. नंतर हळद टाकायची, अर्ध्या चमच्याला थोडी कमी टाकायची. एक चिमूट हिंग, टाकलेलं नाही मी. भाजीला जरुरी तेवढं टाकूनच देते मी आता हे मीठ. त्याला तेल सुटेस तोपर्यंत होऊ द्यायचं त्याला. थोडं झाकण ठेवून द्यायचं. पाहू शकता तुम्ही मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता. चटणीचा रंग पण आलाय. त्याच्यात हे सोयाबीनच्या वड्या टाकून द्यायच्या, थोडं कलसून घ्यायचं 1-2 मिनिटं, 7 मिनिटं, आणि मग पाणी सोडून द्यायचं. अशी पण खाल्ली तरी छान लागते. थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावर आणि थोडे ओलसर करायची, अशी पण छान लागेल. एक अर्धा मिनिट 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर. तोपर्यंत पाणी तपतंय आपलं, उकळतंय थोडं. पाणी टाकून द्यायचं त्याच्यात. तुम्हाला सार पाहिजे त्याप्रमाणे टाका तुम्ही, घट्ट पातळ पाहून. जेवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही करा. तसं फुल गॅस करून घ्यायचा. थोडं उकळलं का मग मंद आचेवर 2-3 मिनिटं शिजू द्यायच्या त्या सार आणि वड्या. मग झाली भाजी आपली. कोथिंबीर टाकून द्यायची. मंद आचेवर थोडा वेळ होऊ द्यायची तिला. पाहू शकता मैत्रिणींनो, भाजी छान होऊन गेलेली आहे, शिजून गेलेली आहेत सोयाबीन वड्या पण. चांगल्या मऊ झालेले आहेत ते, आणि ग्रेव्ही पण छान झालेली, जुळून आली छान. तर तयार आहे आपली चमचमीत सोयाबीनची सिंपल
करायला सोपी भाजी. तर मैत्रिणींनो, आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपली सोयाबीनची भाजी तयार आहे.